नमस्कार. शाळेच्या डब्यासाठी आपण बनवणार आहोत 3 टेस्टी रेसिपीज ज्या मुलं पटकन डबा संपवतील अशा आहेत. त्यासाठी पहिलं आपण बनवतो आहे बटाट्याची पुरी. त्यासाठी बटाटा असा उकडून आपण किसून घेणार आहोत. एक बटाटा घेतला आहे, असा छान किसला आहे तो किसणीने. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी मिरीपूड, थोडी मिरचीची पेस्ट, थोडे पांढरे तीळ आणि मीठ आणि आता मावेल एवढं गव्हाचं पीठ असं टाकायचं आणि पाणी न घालता हे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. एकदम घट्ट पण नाही, लाटता येईल इतपत ते घट्ट ठेवायचं आणि मळायचं. छान असं पीठ मळून झालं आहे आणि आपण ते 5 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. जास्त वेळ नाही भिजत ठेवायचं आपल्याला. आणि आता आपण ह्याचे एकसारखे गोळे करून घेणार आहे. साधारण एवढ्या पिठामध्ये 7 ते 8 पुऱ्या होतात, मीडियम साईजच्या. एकदम छोट्या पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही. असे सगळे गोळे करून घेतलेत. आपण पुरी लाटूयात आता. तुम्ही पीठही लावू शकता किंवा तेलही लावू शकता. मी इथं तेल लावते आहे. अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे. सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहे आणि त्याला गोल शेप देण्यासाठी आपण वाटी अशी फिरवायची त्याच्यावर, म्हणजे एकसारख्या सगळ्या पुऱ्या होतात. म्हणजे त्या मुलांना आकर्षकही वाटतात. त्यामुळे आपण तेल ठेवलं आहे. ही माझी नेहमीची तळणाची कढई आहे. थोडासा तुकडा टाकून बघितला तर छान तापलं आहे तेल. आता आपण पुरी टाकली आहे. त्याच्यावरती असं तेल वरती असा झाऱ्याने उडवायचं, म्हणजे वरनं छान अशी टम्म पुरी फुगते. बघू शकता तुम्ही किती छान अशी पुरी झाली आहे. मस्त अशी पुरी झाली आहे. चवीला तर खूपच छान लागते. ही मुलांना खूप आवडते. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. छान अशा पुऱ्या झाल्यात. मस्त खरपूस रंगावर तळल्या जात आहेत त्या. खूप काही पदार्थ न वापरता घरातले जे आहेत तेच वापरून आपण ह्या मस्त अशा पुऱ्या केलेल्या आहेत. आता आपण टिफिन भरतो आहे. टिफिनमध्ये आपण अशा पुऱ्या ठेवणार आहोत. आम्ही स्टीलचा टिफिन घेतलेला आहे. कशी टम्म फुगलेली पुरी आहे बघा. ह्या पुऱ्यानंतर सॉफ्ट होतात पण चवीला खूप छान लागतात. मस्त अशा पुऱ्या दिल्यात आपण डब्यात आणि त्याच्याबरोबर आपण दिली आहे शेंगदाण्याची चटणी. आता आपण दुसरी रेसिपी करणार आहे खजूर शेंगदाणा पोळी. त्यासाठी आपण खजुरातले बिया काढून घेतल्यात अशा. असे खजूर घेतले बिया काढून. साधारण 7 ते 8 खजूर आहेत आणि एक अर्धी ते पाव वाटी असा आपला शेंगदाण्याचा कूट आहे, जो आपण घरात करून ठेवलेला असतोच. आता हे दोन्ही आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे एकत्र. अशा प्रकारे ते मिक्सरमधनं काढून घेतले आपण आणि याचे आपण गोळे करणार आहे पोळीसाठी. पुरणाचे जसे करतो तसे. साधारण 3 खजुराच्या पोळ्या होतात त्याच्यामध्ये. आता आपण नेहमी जी पोळीला कणिक मळतो तशी कणिक मळून घेतलेली आहे ही, आणि त्याचे पण आपण असे 3 एकसारखे गोळे करून घेतो आहे. आणि या गोळ्यांमध्येच आपण खजुराचे जे उंडे केले ते भरून घेणार आहे पुरणासारखे. अशा प्रकारे याच्यामध्ये भरायचं, छान असं बसवायचं त्याच्यामध्ये आणि याची हलक्या हाताने पोळी लाटायची. खूप जोर नाही लावायचा आणि एकदम छोटी पोळी लाटायची. आपल्याला मुलांना डब्यात द्यायची आहे, त्यामुळे फार मोठी पोळी करायची गरज नाही. छोट्या छोट्या पोळ्या छान दिसतात. अशा प्रकारे हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेतो आहे. आपण 3ही पोळ्या एकत्र करून घेणार आहे. दुसरी पण आपण पोळी लाटतो अशी.
ती पण आपल्याला अशी हलक्या हातानेच लाटायची. छान पोळ्या लाटल्या जात आहेत. अजिबात कुठेही सारण बाहेर येत नाही आहे. दुसरी पण पोळी लाटून झाली आहे. आता आपण सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की तव्यामध्ये छान असं थोडंसं तेल पसरवून घ्यायचं. एकदम थोडं असं चमच्याने पसरवून घ्यायचं, म्हणजे पोळी खाली चिटकत नाही. आणि ही पोळी मीडियम गॅसवरती आपल्याला भाजायची आहे. छान दोन्ही साईडनी मस्त अशी छान खरपूस भाजून घ्यायची आपल्याला. आणि वरनं आपण तूप लावणार आहोत पोळीला. तुपामुळे खजूर आणि शेंगदाण्याची चव खूप छान लागते याच्यामध्ये. असं छान तूप लावून घ्यायचं आहे. मुलांना डबा देतो त्यामुळे आपण तुपामध्ये पण कंजूसी नाही करायची. छान असं भरपूर तूप लावून घ्यायचं आणि खरपूस पोळी भाजून घ्यायची. बघा अशी छान खमंग खरपूस पोळी भाजली जाते. आता आपण दुसऱ्या पण पोळ्या अशा भाजून घेणार आहे आणि वरनं असं तूप लावणार आहे झालेल्या पोळीला. ती पण आपल्याला छान खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. तूप लावून दोन्ही साईडनी छान अशी पोळी खरपूस आपण भाजून घेतो आहे. तुपाबरोबर खूपच छान लागते पोळी. आणि ही गार करून आपल्याला डब्यात भरायची आहे. गार करून पोळी आपल्याला डब्यात भरायची आहे. अशी मध्ये दुमडून आपण पोळी डब्यामध्ये भरणार आहोत. आणि आवडत असेल तर वरून साजूक तूप घालायचं. मुलांना आवडत असेल तर मी थोडं घातलं याच्यामध्ये. आणि तयार आहे आपली दुसरी टिफिन रेसिपी. आता बनवणार आहोत आपण पुढची रेसिपी. ती पण एकदम खूप छान आहे. त्यासाठी आपण घेतले तसे पीठ. एक बीट घेऊ शकता तुम्ही. हे छोटे आहेत म्हणून मी 3 घेतले. त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला. तिन्ही बीटांची सालं काढून घ्यायची. वरचं आणि खालचं टोक कापून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. हे तुकडे आपण मिक्सरमधनं काढणार आहे पाणी न घालता. आणि त्याच्यामध्येच एक कांदा पण चिरून घातला आहे मी. एक कांदा आणि एक बीट असं मिक्सरला वाटून घ्यायचं. 1 वाटी कणिक घेतली आहे साधारण. त्याच्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहे. असा बीटाचा आपण ज्यूस करून घेतला आहे साधारण. थोडंसं मीठ घातलं आहे कणकेमध्ये. त्याच्यातच मिरेपूड घातली आहे, थोडी जिरेपूड घातली आहे, हिरवी मिरची आले आणि यात आपण थोडे पांढरे तीळ पण घालणार आहे आणि छान अशी कणिक मळून घेणार आहे. आणि लागेल तसं आपण जो बीट आणि कांद्याचा रस केला आहे तो ॲड करत राहायचं. आधीच टाकला तर पातळ पण होऊ शकते कणिक, पण आपण थोडा थोडा मिक्स करणार आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. पोळ्या लाटता येतील अशी कणिक मळायची आपल्याला. अशी कणिक मळून झालेली आहे. साधारण 5 मिनटं ती झाकून ठेवायची आणि मग आपण असे पराठे लाटून घेणार त्याचे. या कणकेचे आपण एकसारखे गोळे करणार आहे. साधारण 4 पराठे होतात एवढ्या क्वांटिटीमध्ये. असे 4 गोळे करून घेतलेत आणि एक एक पराठा आपण लाटून घेणार आहे. पीठ भरून त्याच्यावरती मस्त असा पराठा लाटायचा आहे. मध्ये थोडं तेल लावून परत पीठ लावून असं घडी करून आपल्याला छान असा पराठा लाटून घ्यायचा याचा. खूप पातळ नाही, असं मीडियम साईजचा पराठा लाटायचा आपल्याला. खूप जास्त मोठा पण नाही. छान असा रंगीत पराठा आपला तयार होतो. बीटामुळे छान सुंदर कलर आला आहे पराठ्याला. असं छान पराठा आपल्याला सगळीकडनं मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि त्याला तेल लावते मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपही लावू शकता. छान तेल लावून सगळीकडनं भाजून घ्यायचं आपल्याला पराठा.
अशा प्रकारे तयार आहे आपला मस्त असा बीटाचा रंगीत पराठा. आपण असेच दुसरे पण पराठे करून घेणार आहे. छान भाजला गेला आहे पराठा, आपण तो काढूयात आणि दुसरा पण करून घेऊया. छान असा लाटला जातो हा पराठा. हा पण आपण दोन्ही बाजूनी छान असा मस्त तेल लावून खरपूस असा भाजून घेणार आहे. अशा प्रकारे आपला दुसरा पण पराठा तयार आहे. आणि घडी करून असा रंगीत पराठा बीटाचा आपण मुलांना देणार आहोत. आपण तो सॉस बरोबर देणार आहे. छान अशा तीनही रेसिपीज आपल्या तयार आहेत, एकदम मस्त अशा टिफिनसाठी. मुलांना तर खूपच आवडतील आणि परत परत तुम्हाला बनवायला सांगतील. ते नक्की करून पहा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडली तर खूप जणांबरोबरही शेअर करा. थँक्यू. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.